சி ஜோசப் விஜய் எனும் நான் विजय जोसेफ यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे राहुल गांधी आणि एम के स्टॅलिन यांची. कारण की या दोन व्यक्तीमुळेच विजय आज मुख्यमंत्री बनू शकले. भाजपाचा प्लॅन होता तमिळनाडूमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा, पण त्यांचं हे स्वप्न राहुल गांधी आणि एम के स्टॅलिन यांनी पूर्ण होऊन दिलंच नाही. बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही राहुल गांधी आणि एम के स्टॅलिन यांनी विजय यांना मुख्यमंत्री होण्यासाठी नेमकं काय केलंय, भाजपचा डाव त्यांनी कसं काय हाणून पाडला तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. कारण की एकामेकांना भाऊ मानणारे राहुल गांधी आणि एम के स्टॅलिन हे दोघंही विरोधामध्ये गेल्यात अशा चर्चा सुरू झाल्या. पण त्या दोघांनी जो मास्टर गेम खेळलाय ना तो कोणाच्याही लक्षात आलेला नाही आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एका बाजूला पहिल्याच निवडणुकीमध्ये 108 जागा जिंकून विजय हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार बनले, तर दुसऱ्या बाजूला सत्ता गमावूनही एम के स्टॅलिन यांनी आपलं नाव कमवलंय. आणि दिल्लीमध्ये बसून राजकीय समीकरण बदलणारे राहुल गांधी. तमिळनाडूच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक दशकापासून फक्त दोनच सत्ता होत्या, एक म्हणजे एम के स्टॅलिन यांचा पक्ष DMK आणि दुसरा म्हणजे AIMDMK. करुणानिधी, जयललिता, स्टॅलिन हे चेहरे बदलले पण सत्ता या दोन पक्षांभोवती फिरत होती. पण 2026मध्ये एक सिनेमा सुपरस्टार मैदानात उतरला आणि तमिळनाडूच्या राजकारणाचा संपूर्ण स्क्रीन प्लेच बदलून गेला. तो सुपरस्टार म्हणजे विजय जोसेफ. तमिळनाडूमध्ये त्यांना थलपती म्हणतात. सुरुवातीला विजय यांना अनेकांनी हलक्यात घेतलं. चाहत्यांच्या गर्दीमुळे कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही, सिनेमामधील हिरो वेगळा आणि राजकारणामधील नेता वेगळा असं म्हणत अनेकांनी त्यांच्यावरती टीका केल्या. पण विजय यांनी फक्त स्टारडमवरती निवडणूक लढली नाही, त्यांनी स्वतःची राजकीय लाईन तयार केली. तमिळनाडूमध्ये जेव्हापासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली त्यांनी वारंवार एक गोष्ट सांगितली, मी कधीही भाजपसोबत जाणार नाही. जातीच्या राजकारणाला तमिळनाडूमध्ये जागा नाही, दिल्लीसमोर आम्ही झुकणार नाही. विजय यांचा हाच संदेश तमिळनाडूमधील भावनांशी जोडला गेला. कारण की तमिळनाडूमध्ये द्रविड राजकारणाची परंपरा आहे. तिथे दिल्ली विरोधात भावना आजही प्रबळ आहेत आणि विजय यांनी त्याच भावनेवरती हात ठेवला. त्यांनी गावोगावी जाऊन सभा घेतल्या, तरुणांशी संवाद साधला, महिलांसाठी वेगळ्या घोषणा केल्या, शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय हे मुद्दे पुढे आणले आणि निकाल लागला तेव्हा संपूर्ण देश हादरला. कारण की कोणालाही वाटलं नव्हतं विजय यांच्या पक्षाला एवढा मोठा विजय मिळू शकतो. आता आपण मेन मुद्द्यावरती येऊया. विजय मुख्यमंत्री बनण्यामागे एम के स्टॅलिन आणि राहुल गांधी हे कसं काही हिरो ठरले. बघा, विजय यांच्या पक्षाला 108 जागा मिळाल्या, पण तिथे सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा होता 118. त्यांना 10 जागा सरकार स्थापन करण्यासाठी कमी पडत होत्या. तर दुसरीकडे तमिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष मानला जाणारा DMK हा दुसऱ्या क्रमांकावरती गेला आणि AIADMK हा तिसऱ्या क्रमांकावरती गेला. आता विजयला बहुमत सिद्ध झालं नाही, त्यामुळं भाजपने डाव टाकला. विजय यांना कोणीही पाठिंबा द्यायला तयार नव्हतं, त्यामुळे तमिळनाडूमध्ये भाजप राष्ट्रपती राजवट लागू करणारे अशा चर्चा होऊ लागल्या. तर दुसरीकडे चर्चा झाल्या DMK आणि AIMDMK हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करतील. पण मुळामध्ये ते दोन्ही पक्ष एकामेकांचे कट्टर विरोधी आहेत. पण सत्तेसाठी काही होऊ शकतो हीच भाजपला खूप मोठी संधी वाटत होती. कारण की त्यांना काही झालं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय यांना मुख्यमंत्री होऊन द्यायचं नव्हतं. कारण की दक्षिण भारतामध्ये एक नवा चेहरा उभा राहील आणि भविष्यामध्ये भाजपला ते खूप मोठं आव्हान राहणार आहे. म्हणूनच भाजप सगळ्या पद्धतीने विजय यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करत होते. विजय राज्यपालांकडे 3 वेळा गेले, पण राज्यपालांनी सांगितलं तुमच्याकडे पूर्ण बहुमत नाही, तुम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. यावर ते अनेकांनी आरोप लावले राज्यपाल हे भाजपच्या सांगण्यानुसार काम करतायत. यामुळे प्रचंड राजकीय वातावरण तापलं होतं आणि त्यामध्येच दिल्ली इथून एक निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय घेतला राहुल गांधींनी. इतके वर्ष DMK म्हणजे एम के स्टॅलिन सोबत राहिलेले राहुल गांधी यांनी विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. एम के स्टॅलिन आणि राहुल गांधी हे एकामेकांना भाऊ मानतात. तमिळनाडूच्या सत्तेमध्ये अनेक वर्ष काँग्रेस आणि DMK हे पक्ष एकत्र राहिलेत, त्यामुळे सर्वांना वाटत होतं राहुल गांधी हे DMK सोबत राहतील, म्हणजे एम के स्टॅलिन सोबत राहतील. पण राहुल गांधींनी वेगळा निर्णय घेतलाय. त्यांनी ओळखलं
जाणून बुजून विजय यांना भाजप मुख्यमंत्री होऊन देत नाहीये आणि जनतेला देखील विजय सारखा मुख्यमंत्री हवाय, त्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता विजय यांना आपला पाठिंबा दर्शवला। आता इथे अनेकांना वाटलं राहुल गांधींनी DMK सोबत आघाडी तोडली, म्हणजे MK स्टॅलिन यांच्याबरोबर दुश्मनी घेतली, पण खरं सत्य तर वेगळंच निघालं। राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला, त्यानंतर तमिळनाडूमधील छोट्या पक्षांनाही काँग्रेसने विनंती केली, तुम्ही विजय यांना पाठिंबा द्या, कारण की तमिळनाडूमध्ये भाजपचं राजकारण आत्तापर्यंत आलं नाही आणि यापुढेही येऊन देऊ नका। त्यामुळे सर्व छोट्या पक्षांनी विजय यांना पाठिंबा दिला। आता यामध्ये विजय यांना पाठिंबा देण्यामागे दुसरं एक नाव पुढे आलं, ते म्हणजे MK स्टॅलिन, राहुल गांधी यांचे चांगले मित्र। राहुल गांधी आणि MK स्टॅलिन यांचं पूर्णपणे बोलणं झालं होतं, काही झालं तरी तमिळनाडूमध्ये भाजप येता कामा नये। आता तमिळनाडूमध्ये DMK हा पक्ष मोठा आहे, तो डायरेक्ट विजय यांना सपोर्ट करू शकत नाही, त्यामुळे सर्वात अगोदर राहुल गांधी यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी MK स्टॅलिनला सांगितलं, तमिळनाडूमधील छोटे पक्ष तुमच्या बरोबर आहेत, ते सर्व तुमचं ऐकतात, तुम्ही जर सांगितलं विजय यांना पाठिंबा द्यायचा तर ते सर्व पक्ष विजय यांना पाठिंबा देईल। आणि झालंही तसं, MK स्टॅलिन यांनी छोट्या पक्षांना विजय यांना पाठिंबा द्यायला सांगितलं। तमिळनाडूचा निकाल लागला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। ते खुर्चीला चिटकून बसले नाही, पराभव स्वीकारला। या उलट तेथील लोक म्हणू लागले, MK स्टॅलिन यांची सत्ता गेली तरी देखील ते शांत कसं काय बसले। अशा परिस्थितीमध्ये स्टॅलिन यांनी विजयवरती हल्ले केले नाहीत, त्यांनी ट्विट करून सांगितलं, जनतेचा कौल मला मान्य आहे। त्यांनी विरोधी पक्षामध्ये बसायला तयारीही दर्शवली। पण मुख्य म्हणजे स्टॅलिन यांचा मुद्दा होता, जर तमिळनाडूमध्ये राष्ट्रपती राजवट लागली तर याचा सर्वात मोठा फायदा भाजपलाच होईल, कारण की राज्यावरती डायरेक्ट केंद्राचं नियंत्रण येतं। मीडियासमोर जरी दिसत असलं स्टॅलिन आणि राहुल गांधी हे एकमेकांच्या विरोधात गेले, पण मुळामध्ये ते एकमेकांच्या विरोधात गेलेच नाही, त्यांना काही करून भाजपला तमिळनाडूमध्ये प्रवेश करून द्यायचा नव्हता, त्यामुळे विजय यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण हा डाव खेळला गेलाय। आज विजय जोसेफ हे मुख्यमंत्री झाले स्टॅलिन आणि राहुल गांधी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे। जर राहुल गांधींनी पाठिंबा दिला नसता, जर स्टॅलिन यांनी आणि राहुल गांधींनी छोट्या पक्षांना विजय यांना पाठिंबा द्यायचं सांगितलं नसतं तर कदाचित विजय बहुमताचा आकडा पार करू शकले नसते आणि अशामध्ये भाजपची त्या राज्यामध्ये एंट्री झाली असती, तेही राष्ट्रपती राजवट मार्फत। या ठिकाणी स्टॅलिन यांनी हरून पण लोकांची मनं जिंकली, तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी टाकलेला राजकारणाचा डाव, हे दोन्हीही यशस्वी झाले। विजय तर मुख्यमंत्री झाले, पण ते 5 वर्ष टिकू शकतील का, की मध्येच काही राजकीय बदल घडू शकतो? विजय मुख्यमंत्री होण्यामागे मास्टरमाइंड नेमकं कोण आहे, राहुल गांधी की MK स्टॅलिन? या सर्व विषयावरती आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। Si Joseph Vijay Enum Nan